इगो इज इक्वल टू फिअर, हाय फिअर. हा ते लिहिलंय. आणि अजून एक की रिजेक्शन इज इम्पॉर्टंट. It's part of life. When he changes around his friends, if he changes the way he treats you when he's around his friends, he either hasn't been keeping it real with them or he hasn't been keeping it real with you. Explanation: true love remains consistent regardless of the situation or the environment. If he truly loves you, his action should show it whether you are in private, public, or the company of his friends. In fact, when he is around his friends, he should feel a heightened sense of pride just having you there with him. If he doesn't, it could mean he cares more about impressing his friends than he cares about how you feel. It's also possible that he's been lying to them all along about how he feels about you, or maybe he's being lying to you. In short, इथे असं म्हणायचं आहे की when you are with your person, might be it can be a lady, it can be your friend, it can be he can be your brother, he can एनीवन. correct. If you're not comfortable with that company in front of your social people, म्हणजे तू एखाद्या सोशल गॅदरिंग मध्ये गेलास, मीटिंग मध्ये गेलास, किंवा जेव्हा आता जसं काही काही लोकांना भेटायला जातोस आणि ती जर व्यक्ती तुझ्या सोबत बसलेली असेल आणि तुला तो रॅपो क्रिएट करताना एम्बॅरेसमेंट होत असेल, किंवा भाई का आलायस किंवा का आलीयस, तू आता नको होतीस इथे, आणि तुला एक वेगळी ऍक्टिंग करावी लागते आता हे सगळं जुळवून आणायला, तर याचा अर्थ तो रॅपो अजून तितका योग्य नाहीये. किंवा आपण इधर या व्यक्तीशी फेथफुल नाही आहोत किंवा या व्यक्तीशी फेथफुल नाही आहोत, या लोकांशी फेथफुल नाही आहोत. आपण एक इल्युजन क्रिएट करून ठेवलेलं आहे. समजा आपण रिलेशनशिप विषयी म्हणूया की नाही नाही, माझं रिलेशनशिप आमचं खूप छान चाललेलं आहे. हा ऍक्च्युली बिझनेस पार्टीज ज्या असतात तिथं हा शो ऑफ खूप जास्त छान असतो, की दोघांनी ठरवलेलं असतं की आपल्याला बाहेर छान परफॉर्म करायचं, घरी भले एकमेकांशी ते बोलणार नाही पण बाहेर दे हॅव टू. तर तिथे कॅरी नाही करतायत एकमेकांना व्यवस्थित, म्हणजे ते फ्रेंड समोर आहेत आणि माझ्यासोबत माझी व्यक्ती आहे, तर मला मोकळं बोलता नाहीये ना त्यांच्याशी नाही ना या व्यक्तीशी नाही. तर लक्षात आलं की ते एक इल्युजन जे क्रिएट झालेलं असतं, ते इल्युजन मला ब्रेक नाही करायचं. याचा अर्थ मी या व्यक्तीविषयी एकतर या लोकांना काहीतरी वेगळं बोलवून ठेवलेलं आहे, किंवा या लोकांविषयी हिला काहीतरी वेगळं बोलवून ठेवलेलं आहे, तर तो कनेक्शन मला नाही करायचा. मग हे स्पेशली जेव्हा हा जो आपण आता थॉट वाचतोय तो जर आपण समजा असं म्हणूया की आपण लाईफ पार्टनर विषयी लावलेला असेल किंवा आपल्या एक लेडी पार्टनर विषयी लावलेला असेल, तर आपण लॉयल नाही आहोत किंवा आपण ट्रू नाही आहोत असं त्यांना ते इंडिकेट करायचं आहे. की तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये एक तर तिच्याविषयी काहीतरी वेगळं सांगून ठेवलेलं आहे, किंवा बायकोला त्यांच्याविषयी वेगळं सांगून ठेवलेलं आहे. सो सिच्युएशन नुसार गोष्टी बदलाव्या लागतात वगैरे, तो सगळा पार्ट डिफरंट आहे. पण हा एक थॉट मनात येऊ शकतो की आपण खरंच तिच्याशी तरी लॉयल आहोत का, किंवा आपल्या ग्रुप सोबत तरी लॉयल आहोत का, का आपण सगळंच इल्युजन्स क्रिएट करून ठेवलेले आहेत. म्हणजे एखादी जर मदत लागली आणि आणि यू नेव्हर नो, अशी वेळ येत असते आणि तुमच्या वाईफने किंवा तुमच्या गर्लफ्रेंडने तुमच्याच एखाद्या मित्राला फोन लावला तर मदतीचा आवाज द्यायला, तर तुम्हाला संताप येतो, तुम्ही तिच्यावरच उलटा डाऊट घेता. हाऊ यू डेअर यू कॉल्ड हिम, काय चाललंय तुमचं. अरे असा काहीतरी ट्रिकी पॉइंट आहे की जिथं मला तुझ्या साईडचं एखादं मदत हवी आहे म्हणून मी कॉल केला, यात काय वेगळं चालू शकतं. उलट मी त्या जागी असतो मी तर उलट खुश झालो असतो की भाई माझ्याशिवाय पण माझ्या घरच्यांना बघण्यासाठी कोणतरी व्यक्ती आहे जो की माझ्याशिवाय उभा आहे. राईट, आणि त्यांना तो कम्फर्ट वाटतो. हम्म. पण काही पुरुष तसा नाहीत विचार करणार. काही पुरुष म्हणजे काय चाललंय, तुझं काय चाललंय, तुला त्यालाच का फोन करावा असा वाटला, यु नो दॅट डाउटेबल क्वेश्चन्स, किंवा काहीतरी चिटिंग करतेस का मग तू, का तुम्ही दोघं मिळून माझ्यावर चीट करताय, अशा लेवलला ते सगळं गणित विस्कटत जातं. आणि मग मग तुम्ही ऍटलिस्ट एकतरी व्यक्ती तिला अशी सांगून ठेवा ना की आफ्टर मी हुम यू कॅन कॉल. तर ते आहे का, आणि मग ते नसेल तर मग त्यात तिचा काय दोष आहे, इफ ही चूज समबडी. आणि यामुळे नात्यामध्ये खूप
क्लिष्ट किंवा खूप डेंजरस, म्हणजे जिथे मॅरिड कपल्स आहेत किंवा जिथे रिलेशनशिप खूप आता एका वेगळ्या टर्न मध्ये होणार आहे, म्हणजे समजा दे आर इन लिव्ह इन आणि किंवा दे आर इन गुड रिलेशनशिप आणि दे आर स्टेपिंग इन टू द मॅरेज थॉट, आणि तिथे जर काही असा इन्सिडेंट घडला तर ते पूर्ण रिलेशन ब्रेक होतं तिथे. आणि इट्स अ बिग केऑस फॉर हर ऑल्सो, की म्हणजे या जगात मी कोणाशी बोलायचंच नाहीये का, मी या जगात काही करायचंच नाही, कारण मदत मागितल्यानंतर माणूस कुठे जाईल. तर इतकं ती छोटी पण गोष्ट असते. तर तुम्ही जे इल्युजन क्रिएट करून ठेवता तुमच्या सोयीने, त्यात काय काय फटके बसू शकतात, समजा त्यातलं एक उदाहरण. तर डोंट डू दॅट. ऍटलिस्ट बी लॉयल विथ समबडी, इदर विथ युअर फ्रेंड्स ऑर विथ युअर पार्टनर. प्रत्येक ग्रुप वेगळा असू शकतो. तुमच्या बिझनेस पार्ट मध्ये तिलाही तेवढं कळतच आहे की ते किती इन्व्हॉल्व्ह व्हायचंय आणि किती नाहीच आहे. मी म्हंटल की नाही, ती ही स्टेप अप केव्हा घेते, जेव्हा शी नीड्स हेल्प, की जिथे तिला ब्लॉक येतो की भाई याच्या पुढे काय. दॅट्स इट.